आपल्याला सगळ्याला जय शिवराय. दिसत नसलं तर ऐका आता. लय दिवस झाला आपण एकत्र आलो नाही. बरेच दिवस झाले हॉस्पिटलला गेले माझे सुद्धा. तुम्ही जितके तास सुचलावलं फेडायला तितक्यात मी सुद्धा असंच होतो. प्रवाहात वडे दिसत मला. मी खूप सारखं आठवत होतो. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपली आरक्षणाची लढाई आपण आता अंतिम टप्प्यात आली. शेवटी आपल्याला संघर्ष करावा लागणार. मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीला शब्द देतो, मरणाच्या शेवटच्या घटकामध्ये पर्यंत हा माणूस जरा समाजासोबत येईल. आता त्या मरणाच्या घटकामध्ये जरी वेळ आली तरी मी समाजाला आरक्षण देईल अशी वाटत. तुम्हाला महत्वाचं एक सांगतो आधी, आपल्याला कितीही आपल्या विरोधात जातीवाद केला, जातीभेद केला, मी सांगतोय हे शांत चित्ताने ऐका. कधी नव्हे ते माझी जात खूप दिवसांनी एकत्र झाली. त्यामुळं कितीही कोणी जातीवाद केला, कितीही टोळ्या एकत्र आल्या, आपल्याकडून जातीवाद करायचा नाही. सगळ्यात पहिली सुरुवात करताना बोलण्याच्या माझ्या इथून सुरुवात करतो. आंतरवालीतला सगळा समाज, मराठ्यासह सगळं गाव आपलंय. त्यांनी आपल्याला किती दुखविलं, एक शब्द सुद्धा मराठ्यांनी काढायचा नाही. त्यांनाही मनोमनी वाटत असन आपण उगाच बोलतो, शेवटी आपलं गाव आहे. ज्या दिवशी पश्चाताप येईल त्या दिवशी ते बदल करतील अशी अपेक्षा करू. नाही केला, त्यांनी रोज आपल्या आरक्षणाला आंतरवालीतल्या बांधवांनी विरोध केला, मराठ्यांनी पण आणि ओबीसीनी पण. आपण त्यांना विरोधक मानायचं नाही, एकाही शब्दाने त्यांना दुखवायचं नाही. दुसरं, आपल्या आंतरवालीच्या आजूबाजूचे असणारे गाव जे आपल्या विरोधात उतरले ते आपले शिवभाऊ आहेत, त्यांना पण नाही दुखवायचं. त्यांनी किती घाणेरड्या भाषेत आपल्या विरोधात बोलू द्या, आपण आपले गाव खेड्यातली ओबीसी मराठ्यांची घडी विस्कटून आल्याची त्यांना बोलू द्या. काय बोलायचं आपण नाही उत्तर द्यायचं. त्याचं कारण लगेच सांगतो. हे आला येवल्याहून, नाशिकहून. आपण शेवटी शिवभाऊ आहे. हे दंगल घडून मारामाऱ्या लावून भांडणं लावून निघून जाईल. शेवटी वाटोळं होणार आहे गोरगरीब मराठ्यांचं, गोरगरीब ओबीसीचं. हे सापडणार सुद्धा नाही फिरून. त्यांना समजून घ्यायचंय का नाही, शिवभावांनी आपल्या त्यांचा प्रश्न किंवा आपला, हे मी आपल्यासाठी सांगतो. शेवटी जे आपले शिवभाऊ आहेत त्यांना किती त्रास द्यायचा तितका द्यायचा, फक्त वरचढ करायचं नाही. त्यांना करू द्या बरोबर, त्यांना बरोबर करू द्या. आपण हे केलं की ते करणार, ते केलं की ते करणार, त्यांना बरोबर करू द्या. आपण नाही करायचं. आणि या राज्यभरातल्या ओबीसी साठी नाही करायचं. गाव खेड्यातला ओबीसी मराठा एक नसला तरी एक. कोणाला आपल्याला एकत्र होऊ द्यायचं नसलं तरी नका होऊ देऊ. शेवटी मराठ्यांनी जे छगन भुजबळचं स्वप्न आहे दंगली घडवण्याचं, ते मराठ्यांनी पूर्ण नाही होऊ द्यायचं. एकही शब्द आपण आपल्या शेजारच्या गावाला करायचा नाही. आपले ते शिवभाऊ आहेत, ते इतके घाणेरडे बोलले तरी आपण एकानं त्यांना उत्तर द्यायला नाही. एकानं सुद्धा ते सांगत हे आंदोलन कधी ना कधी तर आपलं संपणार आहे, त्यांचंही संपणार आहे. तेव्हा नाशिकवाला सांगत छगन भुजबळ सांगू द्या, तेव्हा भरेवर झाली. पण शेवटी जर भोगायची वेळ आली ना तर गोरगरीब ओबीसीला, गोरगरीब मराठ्याला भोगावं लागणार आहे. कोणीच येणार.
म्हणून आपण बारकाईने विचार करतोय यांना विरोधक मानायचं नाही, अजिबात नाही. त्यांना काय करायचं ते करू, नाही मानायचं. आता एवढ्या वेळेला ते छगन भुजबळला इथून सांगतो, आता हे सांगितलेलं तुम्ही पाळणार ना सगळे. आता एवढ्या वेळेला सांगतो, भाऊ छगन भाऊ, तो असा इंगा जेरी तू आमच्यात काढी लावतोय. मी तो ह्या लय पुढचा आहे. तू बळत माथा झाला, रक्त जळलं तो अंगाला म्हणून. बेट्या तो हजार टांगा उलटा नाही बांधला ते दुखलं. भांडण लावतो ओबीसी, मराठ्यात, गोरगरीब, धनगर बांधवात आमच्यात भांडण लावतो, निघून जातो. तू किती डाव टाकले, मी नाही शिकवणार. छगन भुजबळ तुम्हाला एक सांगतो, तू जितकं करशील तितके मराठी व्हायला लागले. इतका फायदा व्हायला लागलाय तो आम्हाला, माझ्या समाजाला. तो काळी केली आमचे लोक बांबू घेऊन येत, कपाचं ठोकले की मोठा खोटा ठोकले. तुला कसं कळणार, आम्हाला काही कळणार. तो इथे येऊन आमच्या शिवाशेजारी आमच्यात काढी लावली, मोकळा झाला. अख्खे महाराष्ट्रातले मराठी एक झाले. किती सोपं झालं मला. कमल कळा, तुम्ही जितकं करता तितका सामाजिक होतो. परत सांगतो, ते जर गार पडले ना, आपलं गार पडलं. तुमचे जेव्हा म्हणा किती कमी, आमचे तितकी होते. त्यांनी 30-35 जण पडेल, गळेल, गुळेल गोळा केले आणि ते आपल्या विरोधात आता काम करते. आणि आता आपले फोन यायला लागले. मला एक पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला, तुमचे फोन करते दोन रातपासून. म्हणलं कालपासून, रातपासून. ते म्हणजे थांबे आहे तुम्हाला साथ. म्हणलं आहे तर चला दे मग राजकारण काय. म्हणजे मराठ्याचे एक झाले. कोणामुळं? त्यांनी गेली शाळा, त्यांनीला केलं ओपन. त्यांनी ओपनला केलं, माझ्या संगीत केलं आणि लागलं कागद वाचायला. कागद पुढं घेतला, तलवारचे दिलदार बाया नामला झाले आणि तलवारी घासा. आता ते म्हणला तलवारी घासा गंजलेल्या मराठी येता झाली. आहे का नाही काही गरज आहे त्याला उकरून भांडणं आणायची. सुईना चला नसते. तो जितकं करेल तितका मराठी एक फायदा, तो जितका करेल तितका. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, सगळ्या आपल्याला नाही हरायचं. कोणाच्या पायाला पायाने लावायचं. तुमचा लेकरो म्हणून सांगतो तुम्हाला, कोणालाच पाय लावायचा नाही, पाय पडायचा. जवळ नड्याला येत नाही तोवर सहन करू. निवडणुकीत काही लोक म्हणले होते, निवडणूक व्हायचं संयम धरा. धरला ते निवडणूक झाली की केलं सुरू. तसं आपण ते आंदोलन संपलं, संयम धरा. बघू, आपण बी बघू. नाविलाज सुरुवात आपल्याकडून नको आहे. गाव खेड्यातल्या एकाही ओबीसी बांधवाला त्रास देऊ नका. एकाही. त्यांनी देव द्या म्हणलंय मी तुम्हाला, त्यांना देव द्या काय द्यायचं. कारण छगन भुजबळला दंगल घडून आणायची. कारण त्याचं कसं आहे, लगेच सांगतो. एक 10 मिनिटं वेळ घेतो, कारण मग आम्ही आमच्या तर कापायला लागलो. एका दिवस मला पुन्हा हॉस्पिटलला जावं लागतं. का काय की अंगात पुन्हा आग व्हायला लागली. मी नाही खोटं बोलतोय, शरीर नाही साथ देत मला, खरं सांगतो मी तुम्हाला. त्याने किती डाव टाकले, त्याला दंगल करायची आणि आपल्याला नाही व्हायची. त्याचं कारण सांग. आपलं स्थगित केलेलं आंदोलन आहे. किती महिने झाले? 10 महिने झाले आपलं आंदोलन सुरू. आपलं स्थगित केलेलं आंदोलन उपोषणे आपल्याला परवानगी नाकार. आपल्या शेजारी का दिली त्यांच्यावर नाही बसणार आपण कधी. छगन भुजबळने एवढा दबाव आणला, त्यांना दिला. त्यांना देऊ नये म्हणतात नाही. आपण याला काय म्हणते, जातीवाद नाही म्हणतात, काय म्हणते. हे छगन भुजबळचे मराठ्यांच्या विरोधात डाव सुरू.
ना आपला विरोधक ओबीसीचा कुठला नेता आहे, ना धनगर बांधवांचा कोणता नेता आहे. सगळ्या मराठ्याला ओबीसी दंगल घडवण्याचं, जातीय तेढ निर्माण करायचं काम करत असं तर फक्त एकटाच दुसरं कोणीच नाही. त्याच्यामुळे त्यांनी किती काय केलं तरी आपण नाही आणि कधी हटणार सुद्धा. मी काय चूक करतो मला सरळ सांगा. तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतके झाला, तुमचे भांडणं करायची तयारी, आरक्षण असून आम्हाला न मिळवून देण्यासाठी भांडणं करायची तयारी. मग मला एक सांगा, आम्हाला नाही म्हणल्यावर आम्ही किती तयारीत असतो. काही बांधवांचं म्हणणं आहे मला फक्त शिवभावाच्या शेजारच्या लोकांना, आंतरवाड्यातल्या गावकऱ्यांना सांगायचंय, सगळ्या ओबीसी बांधवांचं मराठ्यांना. तुमचं म्हणणं काय मला नाही माहित, पण एक गावचा मानलेला पुत्र म्हणून का एक सांगणं माझा कर्तव्य आहे तुम्हाला, म्हणून सांगतो. जिथपर्यंत ओबीसी बांधवांना ऐकायला तिथपर्यंत ऐका, आंतरवाड्यातल्या आणि मराठ्यांना सुद्धा आणि सगळ्या जाती धर्मांच्या. तुम्ही अवश्य विरोध करा, मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून तुम्ही अवश्य विरोध करा. मराठ्यांकडून तुम्हाला कसलाही विरोध होणार नाही, शब्द काढला जाणार नाही. आंतरवाली सुद्धा आणि आंतरवालीच्या बाहेर सुद्धा. फक्त जे सत्य आहे ते स्वीकारा. सांगतोय ऐकायचं तर ऐका, पटलं तर पटून घ्या, नसेल पटायचं तर नका पटून. ओबीसीला आरक्षण 1967 ला दिलं, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर. हे फक्त मी आंतरवाली आणि परिसरातल्या शिवभावांसाठी सांगतो. ऐका नाही तर ना काय सांगणं माझं कर्तव्य. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ओबीसीला आरक्षण मिळालं 1967. राहिलेल्या ओबीसीला मिळालं 1990 ला. हे झालं तुमचं. आता सांगतो आमचं. 1884 मध्ये 150 वर्षापूर्वी मराठ्यांचं ओबीसी आरक्षण. तुम्ही आधी काय आधी, तुम्ही आधी आरक्षणात नसून तुम्हाला आमच्या नंतर दिलं गेलं तरी आम्ही विरोध केला नाही. ओबीसीला का आरक्षण नाही म्हणून. उदाहरणार्थ या गावात 5 एकर जमीन आहे, ती आमची मराठा बांधवाची. पण तुम्ही काय म्हणाला, ती आमची, तुला नाही देत. याला इकत भांडण घेतलं म्हणतात का नाही म्हणत. तुमची तुम्हाला राहू द्या, तुमच्या जमिनीला आम्ही हात लावत नाही. पण तुम्ही आमची जमीन खाताय, ती आमची आणि तुम्ही म्हणता ती आमची, कारण 7/12 आमच्या नावावर आहे. हे मान्य करा. जमिनीवर घ्या. तुमच्या घरात तुम्ही ज्या राहतात त्या घराचा 7/12 तुमच्या नावाने आहे म्हणून तुम्ही त्या घरात राहता. तसा घराचा 7/12 आमच्या नावाने, तरी तुम्ही म्हणता हे घर तू आणि घराच्या बाहेर होय, म्हणजे ही तुमची झाली दालाली. 1884च्या मराठ्यांच्या नोंदी कुंडीत असलेल्या मराठ्यांचं गॅजेट हे. ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं 1967 ला, त्यावेळेस त्याच्यात कुणबी मराठा सुद्धा आहे. तुम्ही कशाच्या धरून म्हणतात आमच्या धक्का लावू नका, आमचं ताट खाऊ नका, आमच्या भाकरी खाऊ नका. समजून घ्या भावना. कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण काहीतरी बिघडायचं आणि रोष व्यक्त करायचा. शेवटी एकमेकाच्या दारावर एकमेकांना आपल्याला हसलेले चेहरे बघायचे, एकमेकाच्या गल्लीतून जाताना एकमेकाला चालता राम राम घालत जायचं. एकमेकाच्या शेतातून जाताना एकमेकाला रात्री काय अडचण आली तर एकमेकाच्या मदतीला तांब्याभर पाणी घेऊन पळावं, ह्या भूमिकेत आपल्याला राहायचं. आम्ही तुमचं घेत नाही, तुम्ही सगळ्यात आधी हे समजून घ्या. तुमच्या आधी 150 वर्षापासून आरक्षण आमचं, फक्त आम्हाला माहित नव्हतं ते आहे. आता माहित झालं. तुम्ही मोठ्या मनात म्हणावं जर नोंदी असल्या त्या त्यांना आरक्षण, कारण तुमच्या जागेवर मराठा असतात तर तसंच म्हणला. कारण धनगरांचं आरक्षण काय घटनेनं येते, आम्हाला ते चौंडीला दाखवण्यात आलं म्हणून आम्ही आजपर्यंत ठासून म्हणतो धनगर एसटी ते द्या त्यांना आरक्षण. नसतं तर आम्ही नसतं म्हणतो.
तसं तुम्ही खोट्याची कड ओढू नका. शेवटी प्रश्न तुमचा आहे, त्याला आम्ही काय करू शकत नाही. जर आमचं आरक्षण आहे आणि चौकीला नेतानाही वडीवडीच्या धनगर बांधवांना आम्ही सोबत गेलो होतो. आजही सांगतो, मी नाही तर सांगायचं पण सांगतो, कारण ही आपल्याला छगन भुजबळ दंगल घडून आणणारे म्हणून सांगतो. मी गोदापट्ट्यावर तर प्रेम करतो, पण जे आंतरवाडीच्या शिवा भावाचे गाव आहे त्याच्यावर सुद्धा करतो. कसं करतो ते तुम्हाला मुद्दाम सांगतो. वाढू द्या 10 मिनिटं, गरज आहे आता. मी 10 मिनिटं जास्त करून पण गरज आहे. मी वळीत येताना, पूर्वी मी वळीत येताना सरळ जायचो. मला जर आंबडला जायचं असलं, सरळ म्हणजे वळीतून सरळ नको. आपल्या आंदोलन सुरू झाल्यापासूनचा विषय सांगतो, 29 ऑगस्ट पासून आतापर्यंत. त्यावेळेस वळीचा बांधव विरोधात होता नव्हता हा भाग लांब ठेवा. वळीतून जाताना मी सरळ जात होतो, सरळ येत होतो. जसं 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू झालं तसं मी सरळ जातो, सर्व्हिस रोडने टर्न मारतो. जर इकडे जायचं असलं बीडकडे जर, आणि इकडे जायचं असलं तर इकडून टर्न मारतो, पण वळीतून जात नाही. त्याचं कारण सांग. गैरसमज होणे, जातीवाद वाढवणे. वाकडच बघितलं, गाडीचा धक्का लागला, आपले मन दुखता कामा नये, कारण आपण शिवभाऊ एक म्हणून. हुराव नाचत मी नाही, मला हुराव बरंच नाचता येत नाही. आपल्यात मन आहे. साताळावर आला आमच्या हुरावर चालायला लागला. आपले एक मन आहे खेड्यात, तसल्या वागणाऱ्यातला पट्टीतला मी नाही, त्या पट्टीत वागणारा मी नाही. नसता तुम्ही धडक येतात म्हणल्यावर मी ते धडक जात जाईल, समजून घ्या. मी का नाही जाणार धडक? तुम्ही धडक येतात म्हणल्यावर मला ते नाही करायचं. तुम्ही आंदोलन केलं, तुम्हाला अधिकार आहे. नाही विरोध दाखवला आहे, कसं नाही दाखवलं आणि दाखवणार बी नाही, आयुष्यात नाही. मी एक प्रामाणिकपणा आज बोलतोय. तुम्हाला याच्यावर काय कमेंट करायच्या, काय टिप्पण्या करायच्या, तुमचा धंदा. तुम्ही मला जे सत्य सांगायचं होतं ते मी सांगितलं. डर फिर नाही, त्याला माणुसकी म्हणते. डर फिर नाही, त्याला माणुसकी म्हणते की नाही. शेवटी एखाद्या चुकीमुळं त्यांच्या किंवा आपल्या शिवा भावात काहींची नाराजी आयुष्याची पसरून नाही. म्हणून पाय फुकून वागतो, पाय फुकूनच चालतो. पाऊल टाकताना सुद्धा विचारच करतो. ही माझी पहिल्यापासूनची भूमिका, आजच नाही. मी आडमुठ्यामध्ये कधीच वागत नाही, दांड्याला येईपर्यंत. पण त्याचा ऐकून आपले गाव, आपला समाज एकजूट राहायला पाहिजे, एकत्रित राहायला पाहिजे, एकमेकाला विरोध नाही केला पाहिजे. तुम्ही पटवून घ्या. शेवटी आमचा सुद्धा नागरिक. जर आता असं झालं, शांत बसा, ऐकायला येत आहे ना, जागा गेले समजून घ्या. मी किती तळतळी सांगतो. शेवटी आता आपल्या लोकांना विचार करायचा, कोणत्या भूमिकेत राहायचं. तुम्ही एक पट करता, हे तू पट करतील, हे सुरूच राहणार. आम्ही हटत नाही, जे मात्र खरं, कारण तुम्हाला खरं मान्य करावं लागणार. आमचं जर हैदराबादचं गॅजेट निजामकालीन सरकारी नोंदी आहे, त्या तुम्ही रद्द करा नाही म्हणू शकत. तुम्ही जर रद्द करा म्हणले वाढणार नाही तर काय होणार? तुमचं वावर आम्हाला द्या म्हणल्यावर तुम्हाला राग येणारच. तुमच्या उभ्या पिकात जर आम्ही जनावर चालले, तुम्हाला राग येणारच. मग आमच्या उभ्या पिकात तुम्ही जनावर चालल्यावर आम्हालाही राग येणार. जर आमचा सरकारी नोंदी तुम्ही त्याला विरोध करता, 83 क्रमांकाला ओबीसीची यादीवर मराठा आणि कुणबी, त्याला तुम्ही विरोध करता. आमचं बंद गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे, त्याला तुम्ही विरोध करणार. सातारा संस्थांचं त्याला करणार. कोणती भूमिका आहे? आम्ही पण त्याचा विरोध करायला लागलो. तुम्ही किती मिरवणुका काढल्या त्याबद्दल आमची कधी नाराज असण्याचं कारण, तिच्याचा त्याचा अधिकार करा. मराठ्यांनी त्यांच्या बसायची काय गरज? हे आंदोलन मराठ्यांचं आहे. अंतरवालीतलं हे सुरू राहणार. कोणी सोबत असला आणि नसला तरी सुरू राहणार.
काय घटनामध्ये झाल्या गेल्या त्या सोडून द्या, मोठे मन करा, काही चुका पदरात घ्यायचा शिका. आणि जातीसाठी मी प्रचंड अपमान सहन केला, प्रचंड. माझ्या उभ्या आयुष्यात मी जे शब्द ऐकले ते शब्द ऐकले, फक्त जातीसाठी मी अपमान पचवला, गेला सुद्धा. करू द्या अपमान, कुणी काही बोलतं, कुणी मीडियात बोलतं, कुणी शासकपणाने बोलतंय. 1.5 दिवसातच प्रश्न विचारला, त्याचं उत्तर बरोबर मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने देण्याऐवजी त्याच्या सोयीचं कसं द्यायचं, त्याची बाजू कशी सावरून द्यायची ते द्यायचं, प्रवक्ता असल्यासारखं सत्ताधाऱ्यांचं बोलायचं, लय हुशार असल्यासारखं सगळं आंदोलन तेच चालत असतं. अरे करोडो मराठ्यांच्या हातात त्या आंदोलनामागे ते चालली येतो कोण आणि मी कोण? धोरणात राहावा. शेवटी जातीचा प्रश्न आहे, लय हुसकू नाही, लय प्रसिद्धीच्या हवासापोटी एकदा जर लागली प्रसिद्धीची सवय तर माणूस इतका हवा बोलतो, काय बोलतो कळत नाही. पण शेवटी समाजाच्या अन्नात विष नाही काढला पाहिजे याचा विचार झाला पाहिजे. शेवटी समाज मोठा आहे, शेवटी समाज मोठा आहे, लय मोठा आहे. या समाजाची बरोबरी नाही करू शकत कोण, इतका मोठा. एवढ्या मोठ्या समाजाच्या खिलाफ जाणार, केल्या चुका मान्य करा आणि सोडून द्या, केल्या चुका मान्य करा आणि सोडून द्या. गावाच्या मराठ्यावर सुद्धा संकट आले, असताना शाने तो भाषाने. केल्या चुका सोडून द्या, मोकळे व्हा, मोठे मन दाखवा. आम्ही दाखवले, ज्याने आमच्या आयमायला घोडे लावले त्याला सुद्धा आम्ही जवळ केलं. नको जातीचं काम आहे, कुठं लावून धरतो कोणता तीर मारायला निघाला, निघू नको. शेवटी जातीशी नको बेमानी, जातीशी बेमानी नको, समाजाची बेमानी नको. कारण काय मिळणार नाही आपल्याला, त्यातून किती लांब हात घातला तरी राखच निघणार आहे. समाजाच्या विरोधात गेला, समाजाच्या बाजून राहिला तर हात घातला की सोनच निघत, काही मिळणार नाही. शेवटी शून्य असणार. आज असेल पाठीवर हात, आज असेल पाठीवर मायावर फिरायचं, आज असेल शक्ती, पण शेवटी शून्य हातात लागल. सगळ्यात बलाढ्य शक्ती फक्त जातीत आणि मराठ्यात. ही शक्ती कोणचं सरकार नाही रोखू शकत, कोणचं एवढे. यांनी म्हणून माझं सगळ्यांना सांगणं की झालं गेलं सोडून द्या. गावातल्या लोकांकडे बी कोण आपल्या विरोधात गेलाय ओबीसीचा, कोण मराठ्यांचा गेलाय म्हणून एकमेकाकडे वेगळ्या नजरेनं बघू नका. उद्यापासून पुन्हा प्रेमाला बघायला सुरुवात करा. झाला बदल तर चांगला, नाही झाला तर आपल्याला आपण काढणारच, त्याला आपला नजर आहे. शेवटी त्याचाच ऐकून यांना काही करायचंच असेल महाराष्ट्रातल्यांना, त्याला आपण नाविलाज, पण आपण होऊ द्यायचं नाही. काही झालं तरी नाही होऊ द्यायचं. आता सगळ्या सगळ्याचा अंमलबजावणीचा विषय आपल्या मागण्यात पहिल्यापासून मागच्या पण बाईट काळा मला दिवस द्यायचा नाही, मी समाजाच्या पुढे गेला नाही, समाज बी माझा नाही. पहिल्या बाईट काढून बघा. आपण पहिल्यापासून म्हणतोय 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे आणि 2004चा मराठा आणि कुणबी एक असलेला GR दुरुस्त करा आणि मराठा आणि कुणबी एकाचे सरसकट आरक्षण द्या. हीच मागणी पहिल्या दिवसापासून. 2004चा GR दुरुस्तीसाठी अजून खोतकर साहेब मुंबईत गेले होते. जुन्या आठवड्यामध्ये दिले तुम्हाला, केला नाही, मान्य केला नाही आपण, त्या दुरुस्ती झाली नाही म्हणून. म्हणजे आपली मागणी आहे. काय असतं, दगेखोर सरकार जर असलं, समाजाच्या मोठे पाडणारं सरकार असलं, समाजाला फसवणारं जर असलं तर त्याच्याशी एका गोष्टीवर चालून नाही चालत, 2-3 हत्या ठेवायला लागतात. म्हणून आपण सगळ्या स्वराज्याच्या मागणी बरोबर मराठा आणि कुणबी एकच ही मागणी केली. हैदराबादचे गॅजेटची केली, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं संस्थान गॅजेट आणि 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक ही मागणी कायम धरलेली सगळे स्वराज्याची.
आता त्यात काय आहे, जे बैठका आहेत का ते पलट्या नाही बैठका नव्हते. चंद्रकांत पाटील दादा कवाल बैठकीला एका दिवसात बैठक देत आहे. ते म्हणतंय जाऊ द्या, आता 100 देश आहे म्हणले बोलू नका, जाऊ द्या. ते काय म्हणते दादा, चंद्रकांत दादा म्हणते ती तुला सूचना काढली, मान्य झाली, तवाच माघारी गेली. तू होता का तिथं? नाही. तुम्हाला त्यातलं काही माहित आहे का? नाही. आणि तिथेही सांगितलं होतं ही व्याख्या आम्हाला मान्य नाही, तुम्ही तुम्हाला ठेवायचं तर ठेवा, आवाकडं करा. ठीक आहे म्हणले, आवाकडं करू, आमची ही व्याख्या आम्हाला पाहिजे. म्हणजे तुम्ही पलट्या मारायला लागलात. आता मी पहिल्यापासून सांगतोय आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या, आमची व्याख्या तुम्ही घ्यायना. ठीक आहे म्हणजे घेतो आम्ही. प्रत्येक वेळेस सांगतो सगळ्या स्वरांची व्याख्या आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या, सगळ्या स्वरांची मागणी, तरच अंमलबजावणी करा, नाही तर करू नका. सरकार एकच सांगतो मी आता अंतर्वाली, मी 13 तारखेपर्यंत बोलणार नाही, पण एवढं सांगणं गरजेचं आहे कारण ते काल बोलले म्हणून. तुम्ही जर पलट्या मारल्या तुमचं सरकार या पलटी केलं म्हणून सांगायचं. तुम्ही मला खोटं बोलून माझ्या समाजात मला येडं काढता, माझ्या समाजापासून मला तोडायचा प्रयत्न करता. तुम्ही मराठ्याच्या आमदारांना, मंत्र्यांना भाजपाच्या किंवा शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या बोलायला लावता. मी समाजाला पहिल्यापासून सांगतो मी आहे त्याच मागणीवर ठाम आहे, मागण्या वाढलेल्या नाही. हे मुद्दाम पसरणार अशी मागणी होती, तसंच केलं, असंच केलं. यांचं म्हणणं काय, तुम्ही ऐकलेले गिरीश महाजन साहेब होते, हे ज्याची नोंद निघाली ना त्याचा चुलत्या, पुतण्या, काक्या, आजोबाला मिळते, हे मला मिळते, दुसरं मिळतं पहिल्यापासून. आपण म्हणतो सगळ्या स्वराज्या ते झाले रक्ताचे नाते, चुलते, पुतणे, काके. ते काय म्हणतात मला एकदा गिरीश महाजन हे ट्रान्सपोर्टर म्हणले होते. हे काय म्हणले, ज्याची नोंद निघाली त्याच्या नातेवाईकाला देतो आपण, चुलते, काके, पुतणे, हे म्हणलं सगळ्या स्वराज्याला पाहिजे हो त्याच्या. कारण ज्या मराठ्याची नोंद मिळाली, ज्या मराठ्यांची नोंद मिळाली नाही, पण ह्यो कुणबी ह्यो मराठ्याचा पाहुणा आहे याचा अर्थ ते स्वैर आहे त्याचा गणगोतातला, त्याला द्या. आणि मग तुझी स्वैरच आहे ना, याची नोंद निघाली, ही त्याचा चुलता, ही त्याचा पुतण्या, हिनच झालेली ती. मग तुमच्या चुलते पुतणे पण स्वैर झाले, चुलता पुतणा लग्न करते एकाला कसं. ही कोणची व्याख्या द्यायची स्वैराची, इथंच झाले नाही. आपण म्हणतो सगळ्या स्वरांना सुद्धा द्या. त्यांनी जे ज्याच्यासाठी आणले होते की त्यांचं म्हणणं होतं तुम्ही सरसकट म्हणू नका, सरसकटला तेल चालू दुखत आहे. इथं जाहीर झालेलं आहे की काय खोटं बोलतोय का, काय नियत आहे का, काय मराठा समाजासमोर या मीडियाच्या बांधवासमोर बोललो. काही मराठे काही अभ्यास घरी झोपलेला असेल पदडी, आता बरोबर करते. याच्या माध्यमातून ऐकलं असं नाही, मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून तो मी काय बोलणं चालू इथं. आणि इथं एवढं झालं, इथं धनंजय मुंडे बसलेले ह्या जागेवर, इथं नारायणपूरची, इथं उदय सामंत साहेब, जागा सांगतो तुम्हाला, जागाला वाळच मागू पुढे कोण कोण बसल्याला. इथं कोणत्या दोन्ही कुडू साहेब, इथं न्यायमूर्ती गायकवाड साहेब, त्यांच्या शहरात दुसरे न्यायमूर्ती, त्यांच्या पाठीमागं संतोष यादव, त्यांच्या पाठीमागं याच्यावर टेबला ओपर ठेवून मग एक छोटी ओपर ठेवून इथं सगळ्या समोर चर्चा चालू आहे. सगळे समोर पडतंय आणि शेवटचा 4था शब्द मागेल त्या मराठ्यात द्यायचं. तर धनंजय मुंडे म्हणले मागेल त्या, तर मागेल त्या जाऊन. आणि त्यांनी कचकुंडवाळा हल्ला त्या कुशाला कशा हल्ला मारला नाही, त्यांनी कशाला हल्ला मारला नाही, त्यांचं दोघाला माहिती एकाला कशा. त्यांचा पहिला काय राग होता का आंदोलनासाठी हल्ला मारला माहित नाही, त्यांचं ते दोघंही चर्चेने एकमेकाला फोनवर काय असेल. आणि सगळ्या स्वराज्याची इथून ठरलेली गोष्ट आहे. घेतो न्यायमूर्ती, न्यायमूर्ती कशासाठी आणले चार तुम्ही, सचिव कशासाठी आणले, पांचाळ सर सुद्धा होते. अरे असा कलेक्टर तर महाराष्ट्राला लागणार नाही. खरं सांगतो, कौतुक नाही करत, खूप कलेक्टर आपला जालना जिल्ह्यात चांगला आहे, खोटं नाही बोलत.
जात कळू द्या तिकडे कोणती असं काय असं इमानदार माणूस सगळे इथं बसलेले होते. अरे एक नाव राहिलं ना विभागीय आयुक्त आर्दळ साहेब तिथं मुंबई पोच होते माझ्या संग वाशी लोणाळा आणखी 2-4 जण ते होते. सगळ्या स्वरांची व्याख्या लिहून देऊ देऊ मग भरकडत उठले हातात उठले शपथ सांगतो राहू मी हे धोका द्यायला लागले मला ते खोटं ठरविले तुम्ही खोटं ठरवू नका तुमच्याशिवाय मला कुणी नाही समाजाला जाहीर सांगतो. हो हे सरकार मला खोटं ठरवी हे मीडियाच्या बांधवाला सांगतील घंटा घंटा पेज घेतील आपले बी काही अभ्यासक घेतील आपल्या आंदोलनातून काही नवीन अभ्यासक झालेले ते बी खूप वळवळ करायला लागले कुणालाही पुढं घालतील. मी ज्या गोष्टीवर ठाणे त्याच गोष्टीवर ठाणे हे घेतच नसतील तर तुम्ही असं समजा माझ्या समाजाच्या लेकराला धोका दिला आणि मी सुद्धा तुमचं लेकरू आपल्या लेकराला धोका दिला ही भावना ठेवा. त्यांचं ऐकून विकून जाऊ नका वाटोळ होऊन आपल्या लेकरांना पुन्हा रडून पुन्हा मिळून पण आपल्या व्याख्याप्रमाणेच आपल्याला पाहिजे. जाऊ द्या एखादा गाव भेट गेला तर गेला मराठ्यांनी हुशार होईल आता 50 बाऱ्या म्हणायचं नाही मुंबईला गेलो तर इकडे गेलो दिल्लीत गेलो तर सातत्यानं लढावं लागणार आहे तेव्हा आपल्याला मिळणार आहे. ते लढते ओबीसीचे नेते सातत्यानं लढते म्हणून त्यांच्या जातीला मिळाले. एकदाच लढलो तर कदरल्यासारखं करायचं नाही. झाली चक्कर तर झाली मुंबईला काय करता मला फजिल्यावर दुसरी एक काढू मग ह्या चक्रात मी त्यांचं ऐकलं माघारी आलो काय डाग लावते ते लावल्या मला दुसऱ्या चक्रात तुम्ही जेव्हा माघारी चला म्हणतात तवाची तुम्ही म्हणले का पाहिजे तुम्ही आता इथं बसा इथं गोटा ठोला या गोट्याला बसा आम्ही जेव्हा म्हणतो मुंबईतून बाहेर चला तेव्हा आम्ही त्या गोट्यावर खुशाल टेकून घेतो. पण त्यांनी जर सांगितलं माझ्यावर उलट आले बघा आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला हॉस्पिटलला जावंच लागणार आहे कारण खूप त्रास झाला तरीही सांगतो आजचा दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे. यांनी माझ्याविषयी असे डाव टाकतील कदाचित एखाद्या तुमच्या वेळेस बी टाकतील मग मी असंच म्हणायचं का तू चुकीचा आहे. माझ्याकडून एखादी चूक झाली तर मला दोषी धरण्यापेक्षा मार्ग काढून पुन्हा लढू. छत्रपती शिवराय लढता नाही एखाद्याच्या 10 पावला मागे सरकारले एखाद्या वेळेस तह केला असेल किंवा काय केलं असेल पुन्हा जमाने लढले. एखादी चूक झाली एखाद्या सैन्याकडून मी सैनिकच आहे तुमचा फडक्यात मुलगाच पण हटलो नाही कोणाच्या रुपयाला शिवलो नाही कोणाच्या चहाला शिवलो नाही कसलाच लाजणार नाही. आणि मरणाच्या शेवटच्या घाटामध्ये वेळ आली तरी तुमच्याच पायाशी मरण पण तुमच्याशी गद्दारी करणार. यांनी बरोबर हेरलाय आता डाव टाकलाय मराठ्याला आरक्षण कसं मिळवून द्यायचं नाही. एकीकडून ओबीसीची टोळी उठली वरची आणि एकीकडून सरकारनं सांगायला सुरू केलं सगळ्या सोयऱ्याची पहिलीच अंमलबजावणी झाली काय करायची गरज आहे आता पण नातेवाईकाला पहिलं दिलेलं आहे. ते चंद्रकांत दादा म्हणले फडणवीस साहेबांनी मागच दिले सगळ्या सोयऱ्याची याची अंमलबजावणी आपल्या नातेवाईकाच्या मग आम्हाला माहित नाही कधी दिली म्हणून एकाची नोंदणी केली सगळ्यांनी घेतली त्याचा आजा पंजा चुलता पुतणे काकी आत्या सगळ्यांनी ते आम्हाला माहिती. अरे आपलं ठरलंय काय सगळे सरसकट मागणी आमची बघा मागणी बदलली का मग आपली सरसकट तू म्हणले ते झाले तू खोटं सरसकट नको गिरीश महाजनच म्हणले हा मला जाऊ जावं मग दुसरं काय म्हणले सगळे सोयरे तरी धनंजय मुंडे साहेब चतुरी ते एवढं म्हणे आयला हे सगळे सोयरे म्हणल्यावर ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयरे म्हणलं एक मराठी जरी सापडले अर्ध महाराष्ट्र केला आणि म्हणलं सरसकटला दुसरं जोडीदार दुसरं काय सगळा सोयरच आहे त्याचा कारण एका मराठीला अख्खा महाराष्ट्र नातं आहे आणि म्हणले मग एकूण एकच झालं आणि म्हणलं मग ते द्या नाही हे द्या कोणचं द्या. आता सगळ्या सोयऱ्या जर तुम्ही फसिलं उद्या साहेब सुद्धा होते तुम्ही जर सगळ्या सोयऱ्यात फसवलं आमची व्याख्या नाही दिली ती अंमलबजावणी आम्हाला मान्य नाही. आमच्या पहिल्याच मागण्यावर ठाम आली सरसकट मराठ्यांना कोण बी प्रमाण काय करणार आम्ही काय चुकीचं केलं मागण्या वाढल्या नाही बदलल्या नाही. हैदराबादच्या गेले कसं काय येत नाही तुम्ही
आंतरवाडीत आमचे 2 एकर जमीन सापडी 7/12 आहे. कसं काय देत नाही तुम्ही? 7/12 देत नाहीत म्हणजे ही तर दादागिरी झाली. त्याच्यामुळे यांनी वेगळे वेगळे डाव टाकून ही करणार आहे आणि ही अंमलबजावणी जर त्यांच्याच व्याख्याप्रमाणे झाली आपल्याला मान्य नाही. गुलाल फिरायला उधळायचा नाही. यांनी आपल्या गुलालाचा जर भाषेतला अपमान केला यांच्यावर गुलाल रुसलाच पाहिजे विधानसभेला. मी शेवटपर्यंत लढतो. आता जर मी नाही ऐकलं तर ते मला आता बदनाम करणार. त्यांची आता शेवटची फाईट आहे माझ्यासमोर. कारण त्यांनी छगन भुजबळांनी पडेल गळेल सडेल बरेच गोळा केले. ते लढून बघणार आहे माझ्यासमोर 100%. सरकार काहीतरी आणणार आहे आता सापडून. येडं वाकडं काही पण येडं वाकडं कळतंय. कारण माझ्या आई बहिणी बी बसलेल्या सगळ्या काही पण सापडून आणणार त्या. आणि आजकाल असे ऍप निघाले चालत चालत अंगातला शर्ट गळून पडून. खरंय का खोटं आहे? त्याच्यामुळे थोडे सावध बिरा. हे काही बनू शकते. मला फक्त मराठ्यांपासून लांब लावायचं. हे खरंच सांगतो मी. त्यांच्या तोंडातला शब्द मी नाही सांगायला पाहिजे सांगतो. ते म्हणजे तिने रंजिश केले पेटच माफ केलंय जरांगीने आपण इतके जवळ येते माझ्या. ते म्हणजे त्याने सगळा चुकडा केला. आपल्याला वाटलं होतं बारीक ऐकन पुढं चालून गोड भरून देऊन ढोकून दिलं. चाकलाचा झाला लेमन गोळी फिरून दिली जमलं. पण त्यांचे लेमन गोळी मला काय व्हायना पाची पकडा नाही काही होत. त्यामुळे त्यांचं ध्यान आलं याला आता बदनाम करून संपवल्याशिवाय पर्याय. कोण बाजूला गेलं कोण नाही बाजूला गेलं. मायापासून कोण गेले? जेव्हा माया जातीच्या मागणीपासून लांब जातो त्याला मी सोडून देतो. काय वाईट भूमिका नाही. तुम्ही शा खा मी शा खातो जातीच्या. रवणाला आपटवणी जाती कशी? अरे दुसऱ्यापाशी लाचार म्हणून राहण्यापेक्षा आपले विचार आणि आपली जात दुसऱ्यापाशी घाण ठेवण्यापेक्षा अरे आपल्या जातीपाशी राहू ना. 4 शादी लुटून लवीन खवळं काय फरक पडला? उद्या तीच देवापेक्षा मोठं छत्र आपल्यावर धरेल हीच जात. काय गरज पडली कोणाची आणि काय मिळणार आहे? प्रसिद्धीला आले किती काही गेले किती मिळणे लागला भाऊ. टीव्ही किती दिवस असती चलती किती दिवस असती. मायावर मी बोलतोय मैत्री चलती किती दिवस राहिलं. मला काय मस्ती राहील का आयुष्यभर मायात मागायला? त्याचा काय भरोसा आहे दादा? हाही तोपर्यंत आपल्या जातीला मिळून द्यायचं ही भूमिका आपली असली. आपली चलती आहे ना तर जातीला मिळून द्यायचं. कोणचं पोर घ्यावं मराठ्याचं ओबीसीचं. आता महायुतीचे सुद्धा काल पोर आले होते. काही काम सांगू लगेच मात्र सांगतो करा तेवढं लागत आहे वेळ बिचारायचं. हाही तोपर्यंत मिळाला पाहिजे या भूमिकेत. मी कधीच ओबीसी मराठा म्हणत नाही कधीच. मग आता यांचे डाव वेगळे वेगळे टाकू शकते. हे बदनाम करू शकते. काही सापडून आणू शकते. टाकणार बदनाम करायचा प्रयत्न करणार. तुम्हाला सांगतो तुम्हाला बदनाम करणं किंवा मला बदनाम करणं म्हणजे आपल्या जातीचं वाटोळ होणं. फक्त आपली बुद्धी आता आपणच चालवायची. कमून दुसऱ्यावर भाजप व्हायचा भाऊ कमून व्हायचं. दुसऱ्या सांगितलं पडतंय आपल्याला म्हणजे एक म्हणे काहीतरी सोनाराने कान टोचले पाहिजे. आपण पण आपल्याला कळलं कधी का तुला म्हणतात का नाही? एक जुनी म्हण आहे सोनाराच्याच हाताने कान टोचल्यावर बरोबर. आपण म्हणजे लोकांना कळलं कधी का तुला त्याने का पुन्हा ठोकलाय का हातोडे? आपल्या सुद्धा आपल्या लोकांचा खरं मानायचं शिका ना. कुणीतरी म्हणलं ते नालाय म्हणून तुम्ही लगेच नालाय. आणि तो सगळ्याच्या आपल्या होते एका फुकट खायला गोड लागत होतं तेव्हा चांगले होते. तुमचं एका रात्रीत बिघडलं 10 वर्षाचे मित्र तुम्ही कशावर तुमचं बिघडलं म्हणून तुम्ही वाईट झाले. आधी कसं चांगले होते? मग कोणाचं तरी ऐकून आपल्या जातीचं वाटलं होईल असं नको वागायला. तुम्हाला सांगतो ओबीसीच्या अंगावर आपल्याला नाही जायचं. नरड्याला लागू नाही जायचं. मग नाविलाजे छगन भुजबळाला दंगलच करायचं असं नाविलाजे आपण अर्ध्या महाराष्ट्रात आपण एकटेच. आपण लय कट्टर मराठे त्याजवळचे ते सगळे आपल्या घरात. त्याला करायचं असेल तर त्याजवळचे ते सगळं आपल्या जवळ. काय चुकीचं बोलतो मी सांगा? भांडण लावायला लागलो का? अरे तुम्हाला हसून तुम्ही तुमचं खाय सोडून आमचं देऊ नका म्हणताय.
उगूच तर भांडण कसं काय घेताय तुम्ही? आता मला वावर नाही समजा, मी धानतवडी जातो म्हणतो हे वावर मग हे दी मला, आहे का नाही? उपराला भांडण घेण्यात नाही का? दांड घेणं गुडघे फोडायचे माहिती हणून येतो ना तुमच्या अंतरवाडीचं पुन्हा ते मला वावर नाही राहिला. मी आता जातोय धरून का कुणा तरी 10 एकरच्या आसपास म्हणतो हे म्हटलं बाहेर. अरे तुम्ही म्हणता बोल लगेच तुम्ही आपण त्याला फोन करता घरामध्ये उलट टांग आली मला हाणायला म्हणणार का नाही रे? काय राव तुमची माणुसकी जिवंत नाही राहिली. आमचं आरक्षण आणि आम्हाला सांगायचे कसले बी डबडे डुबडे कायदा वाचा ना अभ्यास वाचे मला सगळं माहिती. त्यांना बेदार केलं तू कोण आहे रे? मला सगळं माहिती. मी फक्त तुम्हाला विरोधक मानत नाही, मानायचं नाही मला कधीच मानायचं नाही आणि मला आयुष्यभर मानायचं नाही. मी शब्द दिलेले ते पाळतो, हो पाळणार आणि पाळणार सुद्धा. मुस्लिमांना धनगरांना मराठ्यांचं आरक्षण मिळाल्याच्या नंतर आमचा जिवंत प्रश्न आहे कसे देत नाही ते बघतो. या शब्दावर मी ठाण नसता इतकं विरोध झालं कोण म्हणून रे म्हणून का आपल्या कोण कायला बोलत म्हणायचं रे? आपल्याला ते आपले विरोधक नाही तर मानायचं नाही. ते व्यक्त आहे ते किती पत्ते गोळा करून द्या त्याचा बरोबर मधला पत्ता काढतो. त्याची काळजी नका करू. मी खंबीर आहे. फक्त इथून पुढे सोशल मीडियावर खूप लोक भिडणार आहेत, द्वेष पसरणार आहेत, आरक्षणाच्या बद्दलच्या खोट्या माहित्या पसरणार आहेत. म्हणजे मराठ्याला वाटलं पाहिजे मराठी मागते ते आरक्षण नाही वाटतं हे सांगते ते झेका करून. कारण खाली ते नावं टाकेले मै आम काम कान मै PhD करल्यावरला काही बी कुंकडे नावं टाकेले मायाचा अध्यक्ष मी त्याचा अध्यक्ष. म्हणजे लोकांना थोडं खरं वाटतं. काही खरं नाही यायचं, काही सांगून नाही ऐकत मला तो आम्हाला. कारण शेवटी आता वेळ आली आपलाच बाबड्या म्हणायची ना विलाजी दुसऱ्याच्या बाबड्या म्हणत ते आपलं बसलं हागलं पण हे घेऊन चाललं मांडी घेऊन चाललंय त्याच्यापेक्षा आपलाच बरा आहे त्याला नाविलाज आपला. म्हणून आपल्या पुढं खूप संकट सोशल मीडियाच्या माध्यमातून उभा करतात. आपल्या जातीच्या पुढं संकट उभा केले. जातीच्या लोकांना शान व्हा, हुशार राहा, आरक्षण मिळवायचं. कोणीच आपल्या नोंदी रद्द करू शकत नाही. कोणी मराठ्यांना ओबीसी आरक्षणापासून नाही रोखू शकत. एवढंच हे सरकारने पलटी मारल्यामुळे थोडं जास्त लढावं लागलं. मग आता 42 वर्ष होतं 10 महिने झटकाला आणलाय आपण. 10 महिने गावाची गावं निघायचं आणखी नवी इमानदार नसतो तर हे देऊ शकलो नसतो. जातीशी प्रामाणिक नसतो तर हे बी मिळू शकलो नसतं. काही का होईना माझ्या शक्तीप्रमाणे माझ्या वयाप्रमाणे मी काही होणार थोडंफार खालीच वाटा लढू लागलो. मरायला भेलो नाही, कुटुंबावर संकट आलं भेलो नाही, माझ्यावर आलं भेलो नाही, माझ्या अंतरवाल्यावर आलं भेलो नाही, माझ्या मराठ्यांच्या लाखो मराठ्यांच्या पोरावर आलं तरी भेलो नाही, आत्महत्या झाल्या तरी भेलो. मागं सरपण नाही, सरकारने जे नाही ते डावं टाकले तरी हटलो नाही. कारण होतं हे मिळणार होतं, हे मिळत आणले आपण. फक्त आपण कमी नाहीये, आपल्याला बरोबरी नाही करायची, त्यांच्यासाठी बरोबरी नाही करायची. ते असलं की हे पाहिजे, हे असलं की ते पाहिजे. मजा बघायच्या आनंदाने काही करू द्या. जोपर्यंत सहन होते तोपर्यंत आपल्याला नाही वाटत द्यायचं, नाही जातीवाद द्यायचं. आणि हे गाव वैयक्तिक अंतरवाली गाव, इथं तर ओबीसी मराठीने एकमेकाला अजिबात बोलायचं. हे गाव पवित्र झाले, गाव चांगलं आहे, गाव मोठं आहे. विचार फक्त मोठे ठेवा दोन्ही जातीचे, ओबीसी आणि मराठीवर. विचार मोठे ठेवा. तुमच्या लेकराला मिळालंय, तुमच्या ताटातला आम्ही घेत नाही, तुमचे भाकर फिकर घेत नाही, आमची तुमच्या आधी 150 वर्षापूर्वीची. हे फक्त मान्य करा. वादळ फादळ काय होत काहीच होत तरी पण शेवटी आपलं गाव आहे. इथं जास्त तणाव नको, जास्त त्रास नको. म्हणून दोन्हींना पण समजून घ्या. जास्तच करत राहिला तर मराठ्यांचाही नाविलाज होतोय विनाकारण. कारण शेवटी आपण एकमेकाला हे गेल्याच्या नंतर सांभाळणार आहे आणि असताना सुद्धा सांभाळणार आहे. गाव हेच महत्वाचं आहे, नेता हे महत्वाचा नाही. ते लय लांब राहतो, तिकडे येणार सुद्धा नाही. इकडे जर गोरगरीब मराठ्यांचे गोरगरीब ओबीसीचं जर वाटलं झालं ना, कोणी नाही येणार. म्हणून सगळ्यांनी जर सोयीनं घेतलं, ते आडमुठ्याच्या भूमिकात उतरला नाविलाज त्याला.
त्याला नाविलाज. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आपल्या मागण्या वाढलेल्या नाहीत, इतिहासात राहिले प्रामाणिक तर ठीक. जर उलाटली आपल्या पुढे दोन पर्याय आहेत, पुन्हा मुंबई, मग मागे नाही. दुसरा पर्याय ते आपल्या उलटले की यांचा तांगा उलटायचा पुरा ठेवायचाच नाही. आणि तिसरा पर्याय 13 तारखेच्या नंतर बैठक घेऊन महाराष्ट्रातल्या मराठ्यांची 288 जागा लढायचे का 288 पाडायचे. पर्यायच नाही. माझ्याशी खोटं दादा फटके करू नका. माझ्याशी सरकारने खोटा दागा फटका नाही करायचा. तुम्ही मला समाजासमोर उघडं पाडायचा प्रयत्न करताना असं ठरलं होतं तसं ठरलं होतं, मी मीडियाशिवाय बोललेलोच नाही. आणि ज्या ज्या वेळेस वाशीत बी ठरलं त्यावेळेस वाशीत सुद्धा अगोदरच्या दिवशी आपण वाशीत गेलो, आता तेवढं सांगा ध्यानात राहा डबल म्हणून. वाशीला गेलो, पुढे मुंबईत जायचं ठरलं, तिथं प्रस्ताव घेऊन आले. मला आधी सूचना द्या, ही मसूद आहे याच्यावर नाही. ते म्हणले उद्या देतो, राज्यपालला भेटावं लागलं. म्हणलं उद्या. आपला मुक्काम आला होता सगळ्याच्या ध्यानात असं. म्हणलं मग आजचा मुक्काम वाशीतच, उद्या मुंबईत जाऊ तुम्ही नाही दिला, असं आपलं ठरलं होतं. त्या दिवसाच्या वेळेस आपण तुझं आवाहन केलं होतं, राज्यातले अभ्यासक जेवढे तेवढे या, आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची, कशी व्याख्या ठेवायची, काय करायचंय. मुंबईतल्या हायकोर्टातले सगळे वकील, महाराष्ट्रातले समन्वय, आपण 3-3, 4-4 बैठक घेतल्या. ह्या पाठवून 4 वाजेपर्यंत सगळ्याच्या मनाने ठरविलं. आणि नंतर बाहेर येऊन सांगितलेलं मी मनात ठरवलेलं नाही. आता काही वेळ आली किंवा सरकारने तुम्हाला जवळ केलंय म्हणून मला एकट्याला खोटं ठरवू नका, बदमाश होऊ नका, गद्दारीचा शिकार लागून येऊ नका. तुमचा आमचा पटत नसल नका पटू दे, पण खरं बोला जातीसाठी. कारण त्यावेळेस सगळ्यांना विचारून केलंय, काही सरकारकडून असते बोलते नाही असं ठरलंच नव्हतं, आता तू सरकार गेलं तू कशाला बोलशील आमच्या. आणि हे प्रत्येक नेत्याशी 42 वर्ष झालेल्या सरकारने काम करणाऱ्याला केल्यात काढलेलं. आणि समाजानं ते मान्य करायचं नाही. दुर्बळ ते खरे धरायचे, आपली जात आणि आपल्या जातीचे लेकर खरे धरायचे. दुर्बळ झाली एखाद्या चूक आमच्याकडून तर सोडून द्या, त्यांच्याकडून झाली तरी सोडून द्या, नव्यानं लढून पुन्हा मिळू. आपल्या मागण्या 4 ठाम आहे. 13 तारखेच्या आत मराठवाड्याचं गॅजेट लावायचं. शंभराजी देसाई साहेबांनी तिथं हा मान्य केलेले, ते लिहून नेले, तुमच्या समक्ष सांगतो. दुसरं, सातारा संस्थांचं गॅजेट पुरा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणाचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट पुरा पलीकडचा उत्तर महाराष्ट्रातला नाशिकचा मुंबईचा राहिलेला पट्टा आरक्षणाचं. हे सरकारी नोंदी आहेत, याला 7-12 म्हणतात आपल्या भाषेत. आपल्या जमिनीवर फक्त कब्जा केला, आपल्याला त्या मोकळ्या करायला लावायच्या. हे करीत नसले तर आपल्याला उठावं लागणार आहे पुन्हा. इतकं सोपं आहे. आणि 83 क्रमांकाला 67ला जे आरक्षण दिलं त्याच्या 83 क्रमांकाला मराठा कुणबी म्हणजे मराठा आणि कुणबी एकाची, फक्त तिथं कुणबी. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, कारण आंध्रात ठेवायला काय नको, मराठा नाही तिथं. काय कुणबी, कुणबी म्हणजे शेतकरी. बरं, त्या कुणबीला का दिलं तर त्याचा व्यवसाय शेती. बघा, त्याचा व्यवसाय शेती म्हणून त्याला दिलं त्या कुणबीला. मग समकक्ष असायला लागतो. समकक्ष म्हणजे कसा, तेवढेव सारखा असायला लागतो. मग आता विदर्भातला मराठा उदाहरण तर कुणबी, मराठवाड्यातला कोणी समजा विदर्भात शेती करतोय मराठा, इकडचा मराठवाड्यातला मराठा काय करतोय, का भाडी आणतो समुद्रात, आपण शेतीच करतो ना. का आपल्याकडे समुद्र आहे, इथून पलीकडे बुलढाण्याची जालन्याची बाउंड्री लागली का पलीकडे जमीन आहे, बस शेती करतात पलीकडचे मराठी, इकडे समुद्र भाटी आणते इकडे मराठी. असं काही आहे का? जसं की बागवानाला आरक्षण दिलं, माळ्याला दिलं, समकक्ष दोघं म्हणजे दोघांचा व्यवसाय सारखा आहे, बागवानाचा माळ्याचा, म्हणून त्यांना दिलं. मग कुणब्यांचा व्यवसाय शेती, विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती. 83 क्रमांकाला ते. आता आधी किती ते सांगतो तुम्हाला लगेच, म्हणजे तुम्ही हुशार व्हा, तुम्हाला बोलायचं मीडियाच्या बांधव सगळं. आता बस झालं, तुम्ही बोलत जा आता सगळेजण.
180 जाती घातल्या 1967ला ओबीसी आरक्षणात. त्याच्यानंतर 300 350 घातल्या. त्याच्यानंतर मग त्या कशा जागावर घातल्या? समजा उदाहरणार्थ या गावातला एक माणूस आरक्षणात घ्या. बघा तुमचं ध्यान आहे इकडे. आंतरवाडीतल्या एका माणसाला आरक्षण दिलंय फक्त. उदाहरणार्थ तारक नाव होतं म्हणून दिला. आता काहीतरी उदाहरण द्यावं लागेल मला. तारकला दिलं. मग तारकला कोण दिलं? ते तारक आडनाव आहे म्हणून. मग बाकीचे तारक आडनाव द्यायला पाहिजे की नाही? अरे आडनाव सारखंच आहे ना. तारक चुलता आहे त्याचा, पुतण्या आहे ना, चुलता आहे ना त्याचा, रक्ताचे झाले ना ते. तसा इकडचा तारक शेती करतोय, इकडच्या बाळाचा अलीकडचा शेतीच करतोय दोन्ही. मग दोघांचा व्यवसाय एकच म्हणल्यावर त्याला जर आरक्षण त्याला असलं पाहिजे. याला का नाही? तुम्ही कशावर म्हणता तारकाचे भाव गेले? तुम्ही कशावर म्हणता कुणबी मराठा एक नाही? कळालंय तुम्हाला? तारकाची भावकी कशावर नाही? तुम्ही कशावर म्हणता ते तारक एक नाही? तुला कोण सांगितलं नाही म्हणून? तू कोण ठरविणार? तो काय निकष लावला की ते तारक आणि हे तारक एक नाही म्हणून? कुणबी आणि मराठा एक नाही, तो काय निकष लावला मला सांग. माझ्याकडे सरकारने या, तुम्ही सांगा मला मराठा आणि कुणबी एक नाही हे सिद्ध करा. मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एक आहे तुम्हाला सरकार. मी सिद्ध करून देतो. तुम्ही तिकडेच म्हणायचं मराठा आणि कुणबी एक नाही. असं कसं चालू? आपल्याला आरक्षण आहे, मराठा आणि कुणबी एक आहे, फक्त यांना द्यायचं नाही. यांना आपल्या येडं काढायचं. मीच अतिशहाण आहे असं दाखवायचं, काहीतरी येडवाकडं करायचं, मलाच बदनाम करायचं, मला बाजून साकायचं. त्यांना माहिती इतका इमानदार पुन्हा मिळायचा नाही. आणि हे इमानदार एकदा बदनाम करून टाकलं तर आपण मोकळे झालो. सत्ता आहे नसता सगळ्या सरीची अंमलबजावणी करायची निवडणुकीपुरती आणि ती पुढे उडून टाकायची. मला मग आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे, पुढे ओढायची भेटायचं नाही. जबाबदारी तुमची टिकायची, व्याख्याप्रमाणे पाहिजे तरच तिला हात लावणार नाही. 13 तारखेची सुद्धा अंमलबजावणी मान्य करणार नाही. जाहीर सांगतो तेव्हा तिथून पुढे डायरेक्ट मग आम्ही आमच्या तयारीला लागू. नाविलाजी मी माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटलं होऊ देणार. सगळ्या मराठ्यांना विनंती शेवटी शांत राहा. संयम धरा. आंदोलन संपुष्ट बघू ते बघू म्हणतात. मग आता नंतर बघू. जर दंगल करायची असली त्याला शेरशाहीतून इशारे देतोय तो तलवारीची दंगलीची, त्याची तयारी असेल तर सावध राहा. बेसावध राहू नका. एकही माझा समाज वयाला माणूस वाया जाता कामा नये. जसे असतं तसं उत्तर देणार आम्ही सुद्धा. जसे असतं तसं उत्तर नाही ऐकणार आहोत. सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांनी त्याच्यावर कंट्रोल ठेवावा. आम्हाला जातीवाद करायचा नाही, जातीय तेढ निर्माण करायचं नाही. त्यांनी जरी इथं आमच्यात भांडण लावलं आपलं इतक्या जवळ येऊन तरी आम्हाला करायचं नाही. आम्ही होऊ देत नाही. त्यांनी 10 शा दिल्या तरी आम्ही समोरून जाऊ आणि त्यांनी दिल्या सुद्धा तरी आमचा शब्द त्यांना नाही आणि करणार सुद्धा नाही. फक्त सगळे एकजूट राहा. ते सगळे एक झाले तो मराठ्यांना आरक्षण मिळू देऊ म्हणून. सामान्य मराठा जरी एक राहिला तरी यांना आरक्षण घेणार आणि यांना 5 केल्याशिवाय सोडित नाही. काय मी एवढाच अर्थ काढा. मी नाही म्हणलो का मी एकटा बोललो. मी ते एवढा अर्थ काढा. हे मी तिकडे गोळा केले ते क्षण भिजबली म्हणलं मग आपले बी एकत्र या ना मराठ्याचे. जातीपेक्षा मोठं कोण आहे? तुम्ही पण एक या. मी एकटा बोललोय असं म्हणजे नेते नाहीत म्हणून एकटा बोललोय. ही माझा अर्थ होता. ते तिसराच अर्थ घातला लागेल एकटा बोललोय. अरे 6 कोटी जागे बोलतो रस्त्यांचा लागलं तरी तिकीट लागत या माझ्या 6 करोड मराठ्याच्या जोरावर मिळाले. आता बघा तुम्ही. आणि आपल्याला सोपं आहे. आता शेवटचं सांगतो. हे जितके लोक तितके आपली व्हायला लागले. इतकं मजेशीर झालंय छगन भुजबळ. इतकं 20% काम करून जातो आपण. खरंच ना. जरा आपलं थंड पडलं होतं नाही थोडं पेरण्या फिरण्याने. तसं थंड नाही. पेरण्या टाकून पडलं मराठी आरक्षण म्हणल्यावर ते थंड नाही. जरा पेरण्यात दुसले होते. येणे जरा वळ सुरू केली. इकडून गोळा करून त्याला फोन लाव. हिरवळीच्या आमदारांना फोन लाव. ती गाड्या पाठवून ही काढचा ती पाठवून ती काढचा ती पाठवून
नकारातून काही धरून आणले, इकडून धरून आणले, तिकडून धरून आणले. केला रंगा आपल्या शिवा भावात आपल्या आपल्या दिलं चुकून गेला रंगा करून तितके मराठी ताकदी एक झाली. सगळे म्हणलं लवकर निघायचं 3 घंटे लागले हो मला थोड्या आबा मग मराठ्याचा कसा असा ते करून ते झालं वर त्यांनी केले एक त्यांनी वर ओबीसीचे नेते एक केले. मला पत्रकार बांधलं सकाळी विचारलं तुमचे फोन यायला लागले. म्हणलं हा. त्याला काय कुठं बोलायचं आपले कपाकप करायला हायपर काय सगळं त्याला घेऊन लागलं पाणी ते काय मराठी म्हणून म्हणून ती म्हणजे आम्ही हायपर कसं होतो म्हणलं की पुढे येतो तिकडं झालंय का कुणामुळं त्याच्यामुळं म्हणजे ते चांगलंच करून जातो तेव्हा वाईट करून जात नाही ते चांगलंच करून जातो मराठी एक करून जातो. आता त्यांनी मुंबईला घातला मध्ये पुण्याचा तलवारीचा आपल्या 6 जुलैपासून आपल्या प्रत्येक जिल्ह्यात शांतता राहिल्या. अख्खे मराठी कामावर घ्यायला लागले नुसते मेसेज 6-4 कामावर घ्यायचे. माता मावळ्यासह लाखांना मराठी त्यात येणार आहे गेला नाही चांगलं करू हे थंड पडलं की आपलं थंड पडलं बरं आहे. मला वाटतं चांगलं काम करतो देऊ चांगलं काम करतो त्याला आपण कडे जुळून द्यायला त्याला त्याची नियत चांगली निवडून ते होते. तू कोणत्या पक्षात जाय रे तू कोणत्या पक्षात जाय नाशिकवाल्या तू कोणत्या पक्षात जाय तू आम्हाला जेव्हा पक्ष आहे ना त्याच्या विषयाला येऊन देत आहे. त्यांनी लय वाटोळ करायला ठरवलं. अहो एवढं धनगर बांधवाचे आपले चांगले समज दिलं काय बिघडले त्यांनी भयानक तिकडं बसत आहे. मी तरी 4 दिवस आधी म्हणलो होतो मीडियाच्या बांधवाला त्यांनीच बसले बरं का ठूक नव्हती 2-4 दिवसांनी गडबडी एक पत्रकार असा भेडा डेंजर होता वाटतं तो त्यांनी बोलायलाच लावलं आणि मला फोनाला नाही जोडतो म्हणजे मग लोक मी गेलो फोनाला लावतो गेला बोलून गेला बोलता भारतीशी म्हणजे हे त्यो घडून आणतो शिवभाऊचे संबंध खराब करतो त्यांचं एनटी व्हीजेंटी मध्ये सगळा खेळ बांबून आणि तो मोकळा होईल तिकडे झोपत त्याला माहित नाही त्याचे दुष्परिणाम किती होते नंतर लय दुष्परिणाम वाईट होते त्याला लक्षात येत नाही. जाऊ द्या बाकीचं माझा तुम्हाला शब्द आहे सगळ्यांनी 6 जुलैपासून ते 13 जुलैपर्यंतचा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रातील तिसरा टप्पा खानदेश उत्तर महाराष्ट्रातील चौथा टप्पा मुंबई ते 5वा कोकणात आपले सगळे टप्पे होणार आहेत. एकजुटीनं मराठ्यांना हात जोडून सांग एकजुटीनं पुन्हा लेकराच्या बाजूने उभा राहा. लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन कोणाला टाकायचा म्हणजे टाकायचा काही झालं तरी मागे सरकारचं मागण्या सगळ्या सोयीची अंमलबजावणी झाली तरी ही मराठा आणि कुणबी एक ही मागणी कायम लावून धरायची कारण ती हक्काच्या नोंदी आहे. ओरिजिनल ती ओरिजिनलच असते. हे सगळ्या सोयीचं परत उठून फिरून गेलं तर लपड आपल्या मागं त्याच्यापेक्षा आपल्या सरकारी नोंदी आहेत. हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट या सरकारी नोंदी आहेत ह्या घ्यायलाच लावायच्या त्याशिवाय आपण हटायचं नाही. सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी म्हणजे कायदा तयार करून केलेले ह्या पहिल्याच सरकारी नोंदी आहेत आपल्यासाठी. आता आधी सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीपेक्षा महत्वाचं काय हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे आधी नंतर सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी. आता उलट आधी सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी आता नाही आणि आपल्याला नव्यानं सुरू पुन्हा खेळू दे. त्याला काय खेळायचं तुम्ही सगळे एक जीवाने राहताना एक जीवाला सांगा कुणी हटणार नाहीत ना. यांनी आपल्याला धोका दिला तरी यांनी सरकारने धोका दिला तरी एका जीवन राहणार ना. आयला बघतो मग यांना सुट्टी नाही. सगळ्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती गावाची गाव बिंदू काढा घरातले माता माऊली माणसं जागे करा आणि 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत असली ताकद दाखवा की कधी मराठीच्या वाटावर कोणा पुढे नाही आला. एक दिवस सगळ्यांनी कामं बोला. शेतकरी मराठ्यांनी मजूर मराठ्यांनी नोकरदार मराठ्यांनी व्यावसायिक मराठा ट्रॅक्टरवरचा ड्रायव्हर ट्रकवरचा रिक्षावरचा टेम्पो सगळ्यांनी जिपावले मास्तर लोकांच्या गाड्या सुद्धा यावर सगळ्या बाहेर काढा. डॉक्टर पुढे वकील बांधव उद्योगपती काय जे असते राजकारणी मराठी हे मा घरवून आला डेट वापरला
हे आपल्या रॅलीत येतात का बारका देणवा परत आपल्या गाडीत गाडी घेऊन येते गर्दीत लोक आणलेत का बघा आपल्या बाहेर घुसले फोटो टाकीत नाही इतके आणले म्हणून त्याचा बारीक देणवा आणि हे मी एक नवीन डाव सुरू केला ते त्यांच्या नेत्यांना गावात युवा म्हणते आपल्याला युवा नका म्हणते नवीन चाल आणली असा जाती भेद आपण केला नव्हता आपण सरळ सांगितलं एखाद्या यायचं चाल कोणत्याच जातीचा नेत्याने यायचं की समाजाने केलं होतं मी नको म्हणत होतो पण ऐकत नव्हते पोट्टे आपले पण यांनी फक्त ते म्हणजे ओबीसी येऊ शकतात गावात मराठी यायचं मराठा दलित आणि मुस्लिम कारण त्या लिहिलं कसं ओबीसीच्या नेत्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही यायचं दुसरे कोण राहिले ब्राह्मण मराठा दलित मुसलमान एवढेच राहिले नेते या चार जातीच्या यायचं नाही समजा गावात बाकी सगळ्यांनी यायचं असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे जातीवाद कोण करते हेही लक्षात येते आता आपण एक उलटा का इथून पुढं मराठ्याच्या नेत्याला आपले लोक दुखू नका दुखू बघून आपण न दुखल्यामुळे आपले बी येतात भंगारी तिथून पुढे त्यांना सन्मानाचं स्थान देऊ यायला लागलं म्हणजे आपण काय करायला लागलो ते त्यांच्या नेता किती घाण असतो तरी चांगला म्हणते आपण काय करतो अरे त्यामुळे येऊ त्याचं आडनाव होतं आपलं आडनाव बदलून गेली त्याचं आता दम झाला थोडा येतोय का बघा नाही आल्यावर काय करायचं करा त्याला आधीच नाही ये म्हणा त्याला सगळे माणसं घेऊन आमच्यात नको घालू आमचीच गाडी घरी घालून आमच्या पैसे घालतो केळ ढुक्यात मुसलमाना खायला खातो देऊन कातडी येते धट्टा घेतो ते नेत्यावर बाहेर गेलो येतात का नका बघू जरा बघू होते का आपली जातीय नाही झाले तर आपणच कमी आपण उलटच चालले ते तसं नाही करत ते त्यांच्या नेत्याला जवळ धरला नाही जातीला जवळ धरला नाही आणि आपला उलटाच खेळ चालला सगळा त्यांचा ऐकून करायला जाईल आणि लय एवढ्या लय अभ्यास घ्या मोठा साहित्यिक आहे महासम्राट ज्ञानी लय ज्ञानी गाचपाने देऊ सगळे मराठी ते काही कुबळ काढून आणते मराठी इकडे ताकदीने येत होते खरं सांगतो मी 3 घंटे गेले पुढे यायला तेच करते आणखी काहीतरी करीन पुन्हा मराठी येत होते ते गप पडायचंच नाही ते भाजप काँग्रेसचं सगळं सत्ता पाहिजे तर बस आणि ते पुन्हा याला जाऊन कांदे ठेवी 100% करणार आहे देवेंद्र फडणवीसांना काय कळत नाही हे कसं लावता गेले ते हो त्याचं ऐकून ते भाजपचं पुढे पाडून गेली बघा तुम्ही सांगतोय खरं होतंय ते सगळ्या डोचे नाही लय खूप क्षमता नाही एवढ्या ते सगळ्या डोचे नाही का लय मोठे शेंगदाणे खाल्लं हे खाल्लं नसता काहीतरी नाही का वाळल्याला काय करून खाल्ल्यावर खातो तसं घाण लागतो तसला शेंगदाणा नाही देवेंद्र फडणवीसचे पाडी अजित पवारचे पाडी शिंदे साहेबांचे पाडून टाकी शिंदे साहेब म्हणजे 40 घेऊन गेलो ते गेले हे गेले इतकं दलिंदर आहे ना पक्षाचं त्या पक्षाला घ्यावाच होतो पण ह्याच्या ध्यानातच आहे नाही हे त्यालाच म्हणजे नाही तो खूप छान नेता आहे छान नेता आहे गीत गीत वाटतं घेऊन आई छान पड तिकडे होता ना मला हे असले ते एका 2 सांगत आहे मराठीचं त्यांना ते बी ऐकत मी बार सांगितलंय तुम्हाला साक्षी ठेवून सांगितलंय समाजाला आम्हाला कुणी द्या शिंदे साहेब फडणवीस साहेब कुणी द्या आम्हाला पाहिजे आरक्षण आम्हाला आरक्षण द्या राजकारणाचं आम्हाला देणं घेणं नाही हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते तुम्हाला साक्षी ठेवून सांगितलंय ना त्यांना तरी त्यांना कळा ना तरी ते म्हणजे ते चांगलं घे तिकडे पडून पोताना बाजूला परत म्हणजे बाजू तिकडे गेले तिकडे नाही जायचं कुठं जायचं काही सांगायचं आपल्याला आरोप करायचे मी कुणाला पाडा म्हणलो का काय आरोप करणार माझ्या मी म्हणलो तेवढंच म्हणलो होतं असं पाडा तेवढंच म्हणलो मराठी आता तर 288 पाडा म्हणणार आहे मी मग काय करशील मग आता मी मुसलमानाला आरक्षण द्या म्हणलं काय चूक बोललो मी बांगणाला आरक्षण द्या म्हणलं काय चूक बोललो लिंगायतला द्या म्हणलं लोहरला द्या म्हणलं कशाच्या आगावर बोललो हे तरी कळतंय का ते काय म्हणतं माहिती ते सगळं ते म्हणतंय त्याला म्हणा अभ्यास कर मला 25 वर्ष झाले वगैरे वगैरे ते म्हणत असं असतं आणि वगैरे वगैरे मुसलमानाला 25 वर्षापासून आरक्षण त्याला मला जरा अभ्यास कर मला उकडं बोलवतो
चांगला अभ्यास कर आणि मग बोल. मला म्हणतो चांगला अभ्यास कर मग बोल आणि वगैरे वगैरे वगैरे. मला माहिती ना मुसलमानला आरक्षण आहे. आम्ही शहागडला राहतो, शहागडला बागवा नाही, आम्हाला माहिती त्यांना आरक्षण आहे. मी काय म्हणतो हिराई तू मला माहिती तू पुरा फायदा झाला तुला काही सुद्धा नाही. कोण हे नियते त्याला त्यांचेच कारण त्याला भाषत नाही आता एका वर्षी विधान परिषदेवर जाईल म्हणून ते धनगर बांधवाचं एक ग्रामदार नाही होता ना विधान परिषदेवर नाही डबल तोंडाचं बेकार आहे. हेच होईल की सीमा घेईल त्याला भाषत नाही काय होईल. ते काय करतंय मी काय सांगितलं पाशा पटेल मला पुण्यात भेटले. ते म्हणले मी आता कोण बी नव्हतो जारंगे पाटील तुमच्यामुळे मी कोण बी झालो ओपन मधून मीच उभा राहणार मुसलमान कोण मीच राहणार. बेकार आहे म्हणून बोलायला ते पाशा पटेल बांबोरे हा ते म्हणजे ओबीसी तुम्ही झालं तरी मीच उभा आता ओपन मधून मी मुसलमानातून मी तुमच्यामुळे मला मिळालं. समकक्ष पाहिजे तुम्हाला. मुस्लिमांचा व्यवसाय अमुक अमुक मुसलमानाचा काय निकष लावला तुम्ही ह्यो मुसलमान आहे त्यो मुसलमान नाही. जर बागवानाचा व्यवसाय शेती आहे म्हणून त्या मुसलमानाला तुम्ही आरक्षण दिलं असं जर तुमचं म्हणणं असलं तर एखाद्या मुसलमानाकडे वावरच नाही म्हणून त्याला तुम्ही बागवान ठरणार नाही किंवा कोणी ठरणार नाही. ती 2 एकर तो वावर त्याला बघतो मुसलमान कसा कसा थांबताय त्याच्याकडे वावर नाही म्हणजे काहीतरी तिथे पाव आहे तिथे तुम्ही कसं काय फरक करायला लागले. वंचा तरी ब्राह्मण शेती करत होता म्हणून त्याचं कुणबी निघालाय. नोंदीवर बोलतोय मी नोंदीवर कळतंय का तुला काही 25 वर्षापासून मुसलमान आरक्षण मला माहिती आहे. पण नवीन नोंदी निघाल्यात लोहाराच्या नवीन नोंदी निघाल्या लिंगायत समाजाच्या नवीन मारवाड्याच्या सुद्धा निघाल्या. त्यांना द्यायचं नाही का तू खातो घ्यायचाच काय चुकीचं बोलतो मी. मुस्लिमांना आरक्षण द्या म्हणून नोंदी निघाल्यात म्हणून म्हणजे तुम्हाला खायला गोड लागलं आणि दुसऱ्याला द्यायचं म्हणलं की मा कोणाकोणाचे भांडण होते भाऊ चल भांडण होते धवशीतच धवशी देतात काय आणि नको नको म्हणून ते धवशी देत आणि नको नको म्हणून ते धवशी देत. अरे काय आहे का नाही तुम्हाला असून जर तुम्ही ह्या टोकाला उतरू शकता आम्हाला नसल्याला आम्ही कोणत्या टोकाला उतरेल. आपल्याला काय करायचं तुम्हाला सांगतो जवळ सण होते जवळ करू त्यात जवळ करायचं तर करू द्या काय करावं त्याला आपण. पण लेकराच्या आरक्षणापासून एकाने आठवत नाही कळालं तुम्हाला आरक्षणाची ताकद आहे. आरक्षणासाठी सगळा ओबीसी नेता एकत्र आलाय याचा अर्थ आरक्षण खूप मोठी गोष्ट आहे. हे मराठी समजून घ्या. गाठी नका लावू नको बाबा भांडण होता आरक्षण नको असं काय बोलता रे. त्यांची असून कशात बी तयारी आपल्याला नाही मिळून देण्यासाठी आणि ते दुसऱ्यासाठीच भांडत त्यांच्यासाठी नाही भांडत. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी ते भांडायला निघाले. मग आपला हक्काचा श्राप सोडू शकतो नाही सोडायचं. आपल्याला ते मिळवायचंय ते फक्त तोंडाने सांगत येत. सरकारने त्यांना मीडिया मॅनेज करून दिलाय. ते बोलत आहेत आम्हाला अमुक कळत नाही आम्हाला तमुक कळत नाही कळत. मला काहीच कळत नाही. हा मी पुढं जायले हा 4थीला 15 वेळेस नापास झालो काय म्हणून तो. पण 42 वर्षात नोंदी निघत नव्हत्या त्या काढत नाही तर छातावर बसून मला लगेच येत नाही. मला इंग्लिश येत नाही हिंदी जमत नाही मराठी येत नाही मला तोच शिकली मला. हा मी पार जायले तू पायान करू तो मी टोकऱ्यावर चलू मी 7 नालायक माझ्या समाजाशी चांगला वागतो ना. मला काहीच येत नाही बाबा मी लय बेआकले काय सांगू तुला. माझ्या केस सुद्धा मी औषध लावून गेले केस नव्हते मला. तू म्हणशील तितका जायली मी. हा मला एबीसीडी येतात नाही एक दोन येत नाही काय म्हणून तो काहीच येत नाही मला. हा पण आरक्षण मला दिलं नाही आणि तो पीएचडी करून का तुला लिंबाचं झाडाला बांधले तुला काय होते पीएचडी केली का तू एखादा संशोधक शास्त्रज्ञ झाला तू मस्त विमान तयार करतो आणि फॅनाचे मोटर फोडताना फॅनातून दूध बसवतो त्याला मी काय करू. मला काय करायचं तू आणि ते
तर त्याच्या अंगात ताकद नाही, कसला काय दिसतो? तुला का लग्न करायचं माझं? तुला करायचं काय मला? तू मोजीतच करून मला काही कळणार मला, डॉक्टर मोजायला भेटेल मला. तुला काय करायचं? मी म्हटलं ओळखून असं नाही ते म्हटलं कसं असं, तुला काही घेणे का? तुला म्हणलं मला एखादा उठून बाथरूमात न्या म्हणून. तुला करायचं काय? तुला शिकत नाही कोणी बोलायचं कोण सांगत तुला? मध्ये मध्ये मला गोधड्यात का करू? तू काय करत? मी गोधड्यात का करू? तूही बघा मी का करतो? काय कसं आहे का त्याला काय हक्क? बरं माझ्या मनाचं बोलतो का मी? उगा खासून घेतं मला, मग 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 तळ पाहिजे माझा. कारण मी निभार आहे, कारण मी साधा माणूस आहे, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी इमानदार आहे. मला खोटं बोललं की जमत नाही, तळ पाहिजे आज मस्त करायचं. हे जरी बोलले नाही माझ्या आजूबाजूला कसा कच झाली तो मी आणला आणि मला करणंच बी नाही. नंतर मायापासून लांब जाणारा सुद्धा माहिती हो मी कसा कच बोलतो, पण माया गेला होता. हा आणि मी अंगाला तो काड्या करू शकत नाही, करायचं तर समोरासमोर करेल मी, शिया सुद्धा समोर देईल, पण माग सुद्धा शिवी देऊ शकत नाही. मायापासून लांब गेलेल्या लोकांना सुद्धा माझ्याबद्दल खात्री. पण मी जातीला देव मानतो, त्याच्यामुळे मी कोणाचं ऐकत. आणि एवढंच काही काढी देत म्हटलं इकडं देत काही मुजी देत काही, पण ते काय करणार आहे, ते काय करतंय. आता तुम्हाला आपण सगळे एक येऊ, नवीन रामाला सगळे एक आले, आमचे एक आणून बसला नाही. त्याच्या आणायला गेला, त्याच्यात 15 खेर मेर जमा केली, पडेल पाडेल इकडे तिकडे, आमचे निवडून आलेलेच एकत्र आले. आता कुणी केला डाव? तेच केला का नाही? मग ते केल्यामुळे काय आव्हान केलं, या जाऊन सांगतो 17 फोन आले जाते. नावाला काही बरोबर का? 17 फोन आले. ते म्हणले आता जाऊन त्याकडे असे पाडे तर जमाय समजा, आणि ते म्हणले तर काही म्हणले जाऊन देत आता जातीसाठी. त्यांची जर एवढी तयारी की जातीसाठी मताला मोजायला तयार नाही, ते निवडून यायला मोजायला तयार नाही, आणि आरक्षणासाठी जर एवढं करायला तयार आहेत ना, जाऊ दे आता एकदा जातीला देऊ लागलो. आम्ही सोबत मारा हा आम्हाला. म्हणजे पहिले कोण होतं? मी आणि तुम्ही. झाला का नाही निभार जोड आणखी एक ते आपल्यासाठी निभार मातीचे आपल्या मराठीत नेते, त्यातले 25% माझ्यासारखे. काही हिंदी येते, काही येत नाही, काही येत पाठीत वाचता येत नाही, समजा ते निभार येत. असं सरळ करणारे माईक हातात घेतल्यावर यांच्या हातात माईक आला, एकाच बोलते त्यांच्या हातात पडून द्या. एवढ्या वेळेपेक्षा बेकार शिवशाही आपल्याला 4-5 जणांना. आपल्या मराठ्याचे 4-5 नेते इतके बेकार आहेत, याला तरी कागद घेऊन वाचत होता. मी बघितलं त्याला पुण्यात, दिल भर घे दिल भर घ्या आपले मराठ्याचे काही 4-5 नेते असे त्याला शाही शिवाय दुसरं काही येतच नाही. तू तर त्याच्या शाळेत पुढे टिकूच शकत नाही. बघ मग आता झटके कसे लावतोय मी, तुला सांगा. तो याकडे येड्या माथेचे तर आमच्याकडे येड्या माथेचे. तुझ्याकडे हुशार आहे तर आमच्याकडे तो यापेक्षा हुशार आहे. 2500 कोटीचा घोटाळा केला असला तर आमच्याकडे 1000 कोटीचा घोटाळा तू काळजीच करू नको. तो गाडी वाढलेले तर आमचे हात झाले. धोत्रावाले आमची टोपीवाला एवढा निभार एक पाच उताच करणार तो. निभार जोडी झाल्या जाता गावागावात जिथं नाही तिथं आता आम्ही जैन लावले. तो याकडे ज्या चालीचा माणूस आहे त्याच्या दुप्पट चालीचा आमच्याकडे चलून द्या. आणि मी महाचालीचा आहे तो यापेक्षा. तर काळजीच करू नको, मी तर तो एक पाठच पुरीणार आहे. तो इतकं चांगलं करतोय ना लई. आता आपण रॅल्या काढायला तेव्हा काढणार बघा तुम्ही. आता सांगतो तुम्हाला दमच निघणार नाही त्याला. त्यांनी काढला का आपला पश्चिम महाराष्ट्र आता ढोल ते म्हणतात तारीख पाठवून पश्चिम महाराष्ट्रात मला वाटतं पुण्याच्या लवड लोक आले ना. म्हणजे ही सत्यता आहे. आपल्याला की सुरू होते ते चांगलं काम करतो. सरकारला कळत नाही, देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला कळत नाही. सत्तेत राहून सत्तेचा दुरुपयोग करतोय. पोलिसांना आम्हाला त्रास द्यायला लावतोय तो छगन भुजबळ. आमच्या परवानग्या नाकारायला लावतो, त्यांना द्यायला लावतो.
हे सरकारवर येतं देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांवरती. हे शिंदे साहेबांना कळत नाही, तुम्ही बारीक लेकर येतं. मला नाव ठेवता तुम्ही मराठीचे नेते असून. आम्हाला सरळ सरळ गाव खेड्यात बोलते तिकडं मराठ्याचे आमदार आहेत, मराठ्याचं सरकार आहे, तरी तुम्ही आमच्या कामाला येत नाही. तुम्हाला लाज नाही वाटत? तुमच्या जातीचे लेकर किंवा आमचे खुण पाळायला निघालाय, तलवारीची भाषा करायला लागलाय. शेवटचं सांगतो, सरकारने स्पष्ट भूमिका घेतली, स्पष्ट. मराठ्यांचे कुणबीच्या नोंदीया आम्हाला मराठ्याला आरक्षण द्यावंच लागणार आहे, ठाम बोलावं सरकार. दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल. हे काय करते, ते म्हणले का देऊ नका, बरोबर तुम्हाला लेखी देतो. आपण गेलो का, बरोबर तुम्ही म्हणतात तुला काय बरोबर म्हणायचा रोग झालाय का, तुला काय झालंय. अरे तरी तुमचं पंचायत व्हायला लागले ना. दुसरा डाव काढला गेले, आमचं रक्त ओबीसीच आहे, डीएमएच म्हणजे आमचं रक्त ओबीसीच आहे. दिलं मराठीचं लुटून रक्त बाजूने घेतला तुऱ्यावर करून. आता म्हणजे पहिले 14 होते, आता 26 झाले. मग काय होईल, काय होईल. दोष चुका तुम्ही करता, मी फक्त खरं बोलतो. तुम्हाला काही गरज नव्हती ह्या गोष्टी करायच्या, तुम्ही करायला लागले. त्याचा आहे का 50 बाऱ्या त्याला धरा. आम्ही म्हणतो तुम्ही ओबीसीला धरा, मराठ्याला धरा, खरं आहे ते बोला. सरळ ओबीसीला बोलून घ्या आणि त्यांना सांगा यांच्या शासकीय नोंदी आहे, हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, 83 क्रमांकाला कुणबी जाते द्यावा लागेल. तुमच्यापासून ओबीसी लांबणार नाही, मराठा लांबणार नाही. तुम्ही काय करता, निवडून यासाठी ह्या जाती जाता, त्या जाती जाता. मी मुसलमानाचा शब्द बोलत आता मुसलमानाचा जवळ झाला सुरू. म्हणजे ही शाळा यांची देणार काहीच नाही. पण ह्या बारे ह्या 2-3 कशा पक्क्या झाल्या, मराठा दलित मुस्लिम आउटच आहे, बोलायलाच नाही यांना 10-15 वर्ष झाली. ही हाताने ही परिस्थिती उद्भवली. खरं बोला, मी पुन्हा या अंतरवाल्यातून मुख्यमंत्री साहेबाला, शिंदे साहेबाला, शिवराजे देसाई साहेबाला सांगतो, तुमच्या शब्दाचा सन्मान केलाय. पुन्हा एकदा मराठ्याने विश्वास ठेवला, तुम्ही खरं बोला, तुम्ही सरळ सांगा. उगा मला दोषी ठरणार, मला खोटं ठरणार, आणखी चीड वाढणार. चंद्रकांत पाटील दादा वेगळंच बोलणार, दादा आणि ते गिरीश बाप्पू, तिकडचे गिरीश बाप्पू खांदेचे, ते वेगळंच बोलणार. आता तसा काय बोलत नाही. मग तुम्ही काय करणार, वेगळं बोलणार, मला येड्यात काढणार, मराठ्याजवळच वाढणार. तुम्हाला वाटत मराठी मला सोडून जाते किंवा कदरून मी मराठ्याला सोडीन. मी तर मराठ्याला सोडीतच नाही. बरं तुम्हाला खाली टेकिणार मी, किती खोटं बोला तुम्ही. हे करण्यापेक्षा मी फडणवीस साहेबाला अंतरवालीतून आज हात जोडून सांगतो, शिंदे साहेबाला सांगतो, शिवराजे देसाई साहेबाला सांगतो, तुम्ही ठसूनच बोला. त्यांच्या नोंदी आहेत, त्यांना द्यावा लागणार आहे. 8 दिवसाच्या आत आम्ही या विषयाचा तुकडाच पाडणार आहे. सरळ सांग. ओबीसीला फडणवीस जाऊ तिकडे त्यांच्या नोंदी आहेत, हक्काचं द्या त्यांचं, त्यांच्या लेकराचं. नसता तुम्ही जर असं भर मिळत राहिलात ना, तुमच्यापासून ओबीसी बाजूला जाते, मराठी बाजूला जाते, तिसरेच निवडून येते ना. तुम्ही म्हणता ना आता कसं काय व्हाय, कसं काय व्हाय, काय असं गेले बोलो लाल दिवे घेऊन आले, तुमचे दिवे गेले घरी. बसायला गंता की मग तिकडं गंगाच्या कडी हुशार. मला नका जमून देऊ त्या राजकारणात. मी खरं सांगतो, मला राजकारणात जमून देऊ नका. तुम्ही मला किती बदनाम केलं ना, मला जर तुम्ही बदनाम केला मग मी का तो भाषण करेन जास्त, तुम्हाला पाहिजेच. म्हणून त्या भानगडीत नका पडू. मी मराठ्याला साक्षी ठेवून सांगतो, आम्हाला राजकारण नाही करायचं. तुम्ही आमचा आम्हाला देऊन टाका, आमचे लेकरं मोठे होते, नाही तर काही खरं नाही भाऊ. इतके मराठी पेटले भयानक. 6 तारखेची तयारी करा. 6 ते 13 आपण आपल्या जिल्ह्यातले मराठी ठरलेल्या ठिकाणी ताकदीने या. एकमेकात जागृती करा, शांतता जागृती रॅली करायची. मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळवून द्यायचं, त्याशिवाय हटायचं नाही. 13 तारखेपर्यंत शिवराजे देसाई साहेबांवरती आपण विश्वास ठेवू. कोणालाही उत्तर मी देणार नाही, कोणत्या नेत्यालाही नाही. मी सांगताना सांगितलं कधी काल बोललं म्हणून त्याला एकट्याने दिलं, बाकीच्याला मी विरोधक मानत नाही ना. ओबीसीच्या नेत्याला ना धनगर बांधवांच्या नेत्याला मानलं नाही, मानणार नाही. आतापर्यंत बरं शब्दाने आपण त्याला उत्तर दिलेलं नाही. मला समाजासाठी मरणाच्या शेवटच्या घटका मोजायची वेळ आली तरी आई बाबा उभी ओझी
तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय वाटणार नाही. एकजूट काय ठेवा, एकजूट दुखून घेऊ नका. आपल्या मराठ्यांच्या लेकराला आपल्याला अधिकारी केलेलं बघायचे, आपले मराठ्यांचे लेकर मोठे केलेलं बघायचे. मी महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकराला मोठं करण्यासाठी लढतोय, झुकतोय. पुन्हा एकदा जाहीरपणाने आंदोलन सांगतो, मराठा समाजाचे कोणाचे जर माझ्याकडून म्हणत बोलले असले तर सोडून द्या. जातीसाठी एकजुटीनं लढा आणि मराठ्यांच्या आंदोलनाला डाग लागल, गाल बोट लागल असं कोणी वागू नका. आणि कोणाचं मन दुखवले असेल तर अपमान कसा, पण जातीसाठी सोडून द्या आणि संघर्ष करणारा मराठ्यांच्या लढाईच्या मैदानात सगळेजण होता ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.